नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण केंद्रीय लोकसेवा आयोग, शक्तीपीठ महामार्ग, पोलंड, ऑपरेशन पराक्रम, ॲक्ट ईस्ट धोरण, सुपर ब्ल्यू मून, भारतीय उद्योग आणि बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजने या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे केंद्रीय लोकसेवा आयोगा संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। थेट भरती रद्द अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मित्रांनो केंद्र सरकारकडून जे काही आपल्याकडे सचिव, उपसचिव आणि संचालक अशा वरिष्ठ केंद्रीय पदावर थेट भरतीच्या माध्यमातून जे काही प्रायव्हेट सेक्टर आहे त्या प्रायव्हेट सेक्टरमधून उमेदवारांची निवड करावी या संदर्भात UPSC कडून नोटिफिकेशन जारी करण्यात आली होती। परंतु या ठिकाणी विरोधक आणि त्याचबरोबर सरकारमधील जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला। परिणामी सरकारने या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन जारी केलं होतं थेट भरतीचं ते या ठिकाणी आता रद्द केलं आहे, असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी आपल्याला सारांश असलेला आपल्याला दिसतो। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। UPSCचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जी काही आपल्या भारताची राज्यघटना आहे, आपल्या भारताची राज्यघटना विविध भागामध्ये तिचं विभाजन करण्यात आलं आहे। या विविध भागामध्ये जे काही भाग क्रमांक 14 आहे, या भाग क्रमांक 14 मध्ये UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय B। पाहूया पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम केंद्रीय लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी राज्यांसाठी आणि केंद्रासाठी एक लोकसेवा आयोग असावा याची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेचे कलम 315च्या अंतर्गत तशी तरतूद आहे। म्हणजे या ठिकाणी केंद्रीय स्तरावर UPSC आणि राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग, जसे की आपल्याकडे MPSC आहे, तशा प्रकारचे जे काही आयोग आहेत त्या राज्यांसाठी किंवा केंद्रासाठी जी काही नोकर भरती आहे किंवा नोकर वर्ग आहे त्यांची नियुक्ती करण्यासाठी किंवा त्यांची भरती करण्यासाठी तशा प्रकारचे अधिकार या ठिकाणी कलम 315च्या अंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय B। मित्रांनो या ठिकाणी जो काही केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, ज्याला की या ठिकाणी आपण UPSC म्हणतो, त्या संदर्भात काही इतरही महत्त्वाचे फॅक्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी काही स्थापना आहे ती 1926 साली करण्यात आली होती आणि या ठिकाणी या आयोगाचे पहिले जे चेअरमॅन आहेत ते आहेत सर रॉस बार्कर। हे या ठिकाणी या आयोगाचे पहिले चेअरमॅन होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या आयोगावर जे काही सदस्य असतात त्या सदस्यांची जी काही नियुक्ती आहे ती राष्ट्रपतीच्या मार्फत केली जाते आणि ते जे सदस्य आहेत त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं किंवा त्यांना काढून टाकण्याचं कार्यही या ठिकाणी राष्ट्रपतीच्या हस्ते होतं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। वेळोवेळी UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग हे केंद्र सरकारला विविध विषयावर सल्ला देत असतं आणि जो काही सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाने सरकारला दिला आहे तो सरकारवर बंधनकारक नसतो, तो सरकारला एक सल्ल्याच्या स्वरूपात असतो। तो जो सल्ला आहे केंद्र सरकार ॲक्सेप्ट करू शकतं किंवा रिजेक्ट करू शकतो, तो पूर्ण अधिकार या ठिकाणी केंद्र सरकारचा असलेला आपल्याला दिसतो। हे काही ठराविक महत्त्वाचे पॉईंट होते जे की तुम्हाला या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोगाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। यावरही प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आहे आणि त्यावर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज सर्वप्रथम पाहूया।
शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, अलीकडेच आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग आहे आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर गदारोळ सुरू असलेला आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जो काही शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा या दरम्यान इस्टॅब्लिश केला जाणार आहे, तो खास करून हा जो महामार्ग आहे या महामार्गाला विरोध शेतकऱ्यांकडून केला जात आहे आणि कोल्हापूर सांगली जे काही शेतकरी आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर या महामार्गाला विरोध असलेला आपल्याला दिसतो। याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी या महामार्गामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे, त्याचबरोबर या शेतकऱ्यांना भेटणार जो काही मोबदला आहे तो योग्य प्रमाणात नसेल अशी एक भीती त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असा एकूण या न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसतो। या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, शक्तीपीठ महामार्गाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला चालना देणे आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये जे काही धार्मिक पर्यटन आहे, धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी सरकारकडून शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यामागील असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, शक्तीपीठ महामार्गाचा विकास आणि देखभाल करण्याची जबाबदारी कोणत्या सरकारी संस्थेवर आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही शक्तीपीठ महामार्ग गोवा आणि महाराष्ट्र या दोन महत्त्वपूर्ण राज्यामध्ये आहे, या महामार्गाचा जो काही विकास आहे तो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जाणार आहे आणि त्यासाठी ती संस्था या ठिकाणी जबाबदार असलेली आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। साईडला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पिक्चर पाहू शकता। या पिक्चर मध्ये जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो शक्तीपीठ महामार्ग कशा प्रकारे कोणकोणत्या जिल्ह्यामधून प्रवास करणार आहे किंवा जाणार आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे याचं आपल्यासाठी महत्त्व आहे। येणाऱ्या काळामध्ये हा महामार्ग आणि या महामार्गावर येणारे काय प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण वेळोवेळी डिस्कस करत राहणार आहोत। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की मित्रांनो या ठिकाणी पोलंड या देशासंदर्भात आहे आणि ही जी न्यूज आहे द हिंदू या न्यूज पेपर मधून आपण घेतलेली आहे आणि त्या न्यूजला धरूनच या ठिकाणी आजचा हा आपला प्रश्न या ठिकाणी आपण फ्रेम केलेला आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, पोलंड युक्रेनच्या पूर्वेस स्थित आहे। विधान 2, पोलंड हा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटोचा सदस्य आहे। विधान 3, पोलंड हा मध्य युरोपामधील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे। अशा प्रकारची एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्यासाठी देण्यात आली आहे आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी साईडला तुम्ही पिक्चर पाहू शकताय। सर्वप्रथम जी पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये आपण पोलंड या देशाचं स्थान पाहूया। या ठिकाणी जो काही पोलंड देश आहे त्याचं स्थान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पोलंड हा देश आहे, या ठिकाणी युक्रेन या देशाचा मॅप तुम्ही पाहू शकताय आणि या ठिकाणी तुम्ही रशिया या देशाचा मॅप पाहू शकताय। सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे। त्याचबरोबर जो काही पोलंड हा देश आहे तोही सध्या न्यूज मध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पोलंड संबंधात जे काही प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत। तर या ठिकाणी जो काही पोलंड हा युक्रेनच्या पूर्वेस स्थित आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही युक्रेन देश आहे युक्रेनच्या पूर्वेस या ठिकाणी आपल्याला रशिया हा देश दिसत आहे। अर्थात या ठिकाणी पोलंड हा युक्रेनच्या पूर्वेस नसून पोलंड हा युक्रेनच्या पश्चिमेस आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचं ठरतं। पोलंड हा नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचा सदस्य देश आहे, हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नाटो ही एक सैन्य संघटना आहे ज्यामध्ये USA आणि युरोपियन देशांचा समावेश होतो। विधान क्रमांक 3, पोलंड हा मध्य युरोपामधील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे, हे जे विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने वरील 3 विधानामध्ये आपली केवळ 2च विधानं बरोबर आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ऑपरेशन पराक्रम संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
ऑपरेशन पराक्रमचे उद्दिष्ट काय होते, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही ऑपरेशन पराक्रम आहे त्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ऑपरेशन पराक्रम सर्वप्रथम 2001 साली राबवण्यात आलं होतं, जेव्हा आपली जी काही संसद आहे आपल्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता। या ऑपरेशन पराक्रमच्या अंतर्गत भारत आणि पाक यांचा जो काही सीमावर्ती भाग आहे या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही भारतीय सैन्य आहे त्या भारतीय सैन्याचा या ठिकाणी जमाव करण्यात आला होता आणि या मागे मुख्य कारण होते ते म्हणजे पाकिस्तानवर दबाव आणणे। कारण जी काही आपली संसद आहे आपल्या संसदेवर जो काही 2001 साली हल्ला झाला होता त्यामध्ये जे काही दहशतवादी होते ते दहशतवादी पाकिस्तानमधून आलेले होते आणि पाकिस्तान सरकारने त्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी राजाश्रय दिलेला होता। जर या ठिकाणी पाकिस्तानने त्या दहशतवाद्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर भारत या ठिकाणी पाकिस्तानवर केव्हाही हल्ला करू शकतो। अशा प्रकारची एक भीती पाकिस्तानवर निर्माण करण्यासाठी ऑपरेशन पराक्रम राबवण्यात आलं होतं। पाकिस्तानमध्ये जसे की जैश-ए मोहम्मद असेल, जैश-ए अल-कायदा असेल, अशा प्रकारच्या काही दहशतवादी संघटना आहेत। या दहशतवादी संघटना भारतावर वारंवार हल्ले करताना आपल्याला दिसतात आणि याला या ठिकाणी पाकिस्तानकडून पाठबळ दिलं जात आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी, सीमेपलीकडील दहशतवाद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणणे हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी ऑपरेशन पराक्रमचा असलेला आपल्याला दिसतो। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ऍक्ट ईस्ट धोरणा संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये 4C वर अधिक जोर देण्यात आला आहे, ते म्हणजे कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन अँड कल्चर। स्टेटमेंट 2, भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्प हा ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत एक प्रमुख कनेक्टिव्हिटी उपक्रम आहे। वरील विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे त्याविषयी सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार हे 2014 साली आलं होतं तेव्हाच या ठिकाणी 2014 मध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसी या ठिकाणी राबवण्यात आली होती। त्याच्या अगोदर जी काही पॉलिसी होती ती होती आपल्याकडे 1991 साली सुरू करण्यात आलेली लुक ईस्ट पॉलिसी। म्हणजे फक्त काय करायचे, आपल्याला पूर्वेकडे बघायचं आहे, त्या ठिकाणी काय नेमक्या घडामोडी घडत आहेत यावर फक्त आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे। त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची ऍक्ट आपल्या करायची नाहीये, अशा प्रकारचे धोरण 1991 च्या लुक ईस्ट पॉलिसीचा असलेला आपल्याला दिसतं। परंतु 2014 मध्ये जी काही ऍक्ट ईस्ट पॉलिसी आली म्हणजे पूर्वेकडे जे काही देश असेल त्यामध्ये थायलंड असेल, मलेशिया असेल, म्यानमार असेल, या देशामध्ये आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे। म्हणजे या देशासोबत जे काही आपले संबंध आहेत ते संबंध आपल्याला सुधारायचे आहेत, त्या देशांसोबत आपल्याला आपला व्यापार वाढवायचा आहे, त्या देशातून आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट आणायची आहे आणि या ठिकाणी परस्पर कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विविध क्षेत्रामध्ये सहकार्य निर्माण करायचे आहे। अशा प्रकारचं धोरण 2014 च्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी नुसार त्या ठिकाणी राबवण्यात आलं होतं। भारतात जी काही ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे या ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये एकूण 4C वर जोर देण्यात आला आहे, ज्यामध्ये नंबर 1 ला तुम्ही कनेक्टिव्हिटी पाहू शकताय, नंबर 2 ला या ठिकाणी तुम्ही कम्युनिकेशन पाहू शकताय आणि नंबर 3 ला मित्रांनो या ठिकाणी आहे कॉमर्स, म्हणजे जो काही व्यापार आहे त्या व्यापारावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि नंबर 4 या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅपॅसिटी बिल्डिंग। म्हणजे या ठिकाणी जे काही देश आहे त्या देशामध्ये अनन्यसाधारण कॅपॅसिटी आहे, त्या दोन्ही देशांच्या सहकार्यातून भारताची आणि त्याचा जो काही सहकारी देश आहे यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण जे 4C आहेत त्या 4C वर या ठिकाणी जोर देण्यात आला होता। या ठिकाणी जे काही स्टेटमेंट मध्ये कोलॅबोरेशन आणि कल्चर हे जे 2 पॉइंट आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपले चुकीचे ठरताना दिसतात। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। सध्या भारत, म्यानमार आणि थायलंड हे जे 3 देश आहे हे 3 देश एकत्र येऊन एक त्रिपक्षीय महामार्गाची त्या ठिकाणी निर्मिती केली जात आहे आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत हा एक प्रमुख कनेक्टिव्हिटी उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील
पर्याय बी केवळ विधान क्रमांक 2 बरोबर. पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी द इंडियन एक्सप्रेस पासून आपण घेतलेला आहे. सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. सुपर ब्ल्यू मून बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते उत्तर पाहण्याच्या अगोदर आपल्याला सुपर मून, सुपर ब्ल्यू मून आणि ब्ल्यू मून यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे तो फरक या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम नंबर 1 ला या ठिकाणी आपण सुपर मून पाहूया. या ठिकाणी मित्रांनो जेव्हा जो मून आहे किंवा जो काही चंद्र आहे जेव्हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला सुपर मून पाहायला भेटतो. जेव्हा चंद्र हा पूर्ण असतो म्हणजे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण सर्क्युलर कार हा जो चंद्र आहे तो आपल्याला पूर्णच्या पूर्ण त्याचा ब्राईटनेस असा गोलाकार दिसतो आणि तो सर्वाधिक पृथ्वीच्या जवळ असतो, त्यावेळेची जी काही स्थिती आहे त्याला या ठिकाणी आपण सुपर मून असे म्हणतो. त्यानंतर नंबर 2 ची जी स्थिती आहे ती आहे मित्रांनो ब्ल्यू मून. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की जो काही चंद्र आहे तो आपल्या पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवसांचा कालावधी घेतो. परंतु कधी कधी काय होतं, जी काही सुपर मूनची पोझिशन आहे हाच जो सुपर मून आहे तो आपल्याकडे एका महिन्यामध्ये 2दा येतो. म्हणजे जो काही फुल मून आहे असा पूर्ण जे काही गोलाकार मून आहे तो महिन्यातून 2दा आपल्या समोर येतो, तेव्हा त्याला ब्ल्यू मून असे म्हणतात. आणि नंबर 3 ची जी कन्सेप्ट आहे ती आहे सुपर ब्ल्यू मून. जेव्हा या ठिकाणी नंबर 1 आणि नंबर 2 एकत्र होतात तेव्हा या ठिकाणी आपल्याला सुपर ब्ल्यू मूनची पोझिशन झालेली दिसते. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे जिथे पौर्णिमा हा सुपर मून आणि कॅलेंडर महिन्यातील दुसरा पौर्णिमा असतो. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए किंवा पर्याय 1. पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी भारतीय उद्योगा संदर्भात आहे. सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 खादी भारताचा समृद्ध इतिहास आणि आधुनिक काळातील तिची प्रगती या दोन्हीचे प्रतिनिधित्व करतो. नंबर 2 हातमागामध्ये वस्तू आणि सेवा कर ज्याला की या ठिकाणी आपण जीएसटी म्हणतो केवळ तयार उत्पादनावरच लावला जातो किंवा लागू होतो. अशा प्रकारची 2 विधान आहेत आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलं आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली होती त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीने खादीला एक राष्ट्रीय चळवळीचं त्या ठिकाणी स्वरूप दिलं होतं. म्हणजे या ठिकाणी भारताचा जो काही समृद्ध इतिहास आहे तो या ठिकाणी आपण खादीच्या माध्यमातून पाहू शकतो. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये जी काही भारताने प्रगती केली आहे त्या प्रगतीचं प्रतिबिंबही या ठिकाणी आपण खादीमध्ये पाहू शकतो. अर्थातच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जे काही हातमागावर कापड विणले जाते किंवा ज्या काही वस्तू आहे वस्तूंची निर्मिती केली जाते त्या वस्तूवर जे काही तयार उत्पादन आहे त्या तयार उत्पादनावर या ठिकाणी जीएसटी आकारला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही रॉ मटेरियल आहे कच्चे मटेरियल आहे त्यावरही मित्रांनो या ठिकाणी जीएसटी आकारला जातो. केवळ तयार उत्पादनावरच या ठिकाणी जीएसटी लागू होतो असे तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं. प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Statement 1 A bilateral investment treaty is an agreement between two countries to protect investment made by investors from both countries. Statement 2 One key feature of the bilateral investment treaty is that they allow foreign investors to directly sue the host country in a international tribunal if they believe their rights under the threat have been violated. Statement 3 Bilateral investment treaty requires host state to prioritize foreign investment over the domestic concerns. Which of the statement given above are correct? That is our question. तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जे काही बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी आहे या इन्व्हेस्टमेंट ट्रीटी विषयी आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ए आणि बी अशा 2 देश आहेत
आता ए देश आणि बी देश एकत्र आले आणि त्यांनी एक करार केला आहे। त्या करारामध्ये त्यांनी असं निश्चित केलं आहे की ए देशामधील जे काही गुंतवणूकदार आहेत ते बी या देशामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि बी देशामधील जे काही गुंतवणूकदार आहेत ते या ठिकाणी ए या देशामध्ये गुंतवणूक करतील। बी देशातील गुंतवणूकदार जेव्हा ए देशामध्ये गुंतवणूक करतील तेव्हा ए देशाकडून त्यांना कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जाणार नाही किंवा ए या देशाकडून जी काही गुंतवणूक बी देशामध्ये होते, बी या देशामधून ए या देशाकडून झालेली जी काही गुंतवणूक आहे त्यांनाही कसल्या प्रकारचा या ठिकाणी अडथळा निर्माण केला जाणार नाही। म्हणजे या ठिकाणी ए देश बी ला प्रोटेक्ट करेल आणि बी हा जो देश आहे तो या ठिकाणी ए या देशाला प्रोटेक्ट करेल। अशा प्रकारची जी काही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकी संबंधी अरेंजमेंट आहे त्याला या ठिकाणी आपण बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी असे म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी मध्ये दोन देशांमध्ये जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांचं संरक्षण करणं हे या ठिकाणी दोन्ही देशांचं कर्तव्य असतं किंवा दोन्ही देशांमध्ये तशा प्रकारचा करार त्या ठिकाणी झालेला असतो। विधान क्रमांक 2 तेही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बी या देशामधील एक गुंतवणूकदार आहे एक्स ला असं वाटलं की ए हा देश त्याचे जे काही गुंतवणुकीचे अधिकार आहेत त्या गुंतवणुकीच्या अधिकारावर घाला घालत आहे किंवा त्याला प्रोटेक्ट करत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये ए या देशामध्ये जी काही न्याय प्रणाली आहे त्या न्याय प्रणालीला बायपास करून ते सरळ आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडू शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये एक्स या देशावर अशा प्रकारचं बंधन घातलं जाऊ शकत नाही की तुम्ही सर्वप्रथम ए या देशामध्ये जी काही न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये स्वतःचा जो काही खटला आहे किंवा तक्रार आहे केस आहे ती दाखल करा आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या न्यायालयामध्ये जा। तशा प्रकारचं बंधन या ठिकाणी एक्स या गुंतवणूकदारावर ए या देश घालू शकत नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी तुम्ही देशातील गुंतवणूकदार आणि परदेशी गुंतवणूकदार अशा प्रकारचा भेदभाव करू शकत नाही। ज्या प्रकारच्या सुविधा तुम्ही या ठिकाणी परदेशी गुंतवणूकदाराला दिल्या आहेत त्याच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी तुम्ही स्थानिक गुंतवणूकदार म्हणजे देशातील जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांनाही दिल्या पाहिजेत असं बायलॅटरल ट्रीटी सांगते। परंतु या ठिकाणी नंबर 3 चे जे काही विधान आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की जे काही परदेशी गुंतवणूकदार आहे त्यांना जास्त प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला जातो। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं 21 ऑगस्टचे वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही या ठिकाणी तुम्हाला अपलोड झालेली दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।